नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. संध्याकाळच्या वेळी तो सजलेला हॉल खूपच आकर्षक दिसत होता. अगदी कमी वेळेत मालतीताईंनी तो हॉल खूप सुंदर सजवून घेतला होता. मालतीताईंनी खास करून राधासाठी ही पार्टी आयोजित केली होती. यावरून ती त्यांच्यासाठी किती खास आहे हे स्पष्ट दिसत होते. राधा तर MBA परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून युनिव्हर्सिटी टॉपर आली होती. त्याचबरोबर ऋचा, श्रेया आणि वेदूलाही उत्कृष्ट यश मिळाले होते. आजचा हा यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व पटवर्धन कुटुंबीय एकत्र आले होते. राधा तर साडीमध्ये अगदी अप्सरेसारखी सुंदर दिसत होतीच, पण बाकी तिघीही अगदी कमाल दिसत होत्या. आज मालतीताई कितीतरी दिवसानंतर राधाच्या चेहऱ्यावर आनंद बघत होत्या. राधा खाली येताच मालतीताई तिच्या जवळ आल्या. राधा, आज तू खूप सुंदर दिसत आहेस, अशीच खुश राहा, म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. थँक यू आई. राधा त्यांना घट्ट मिठी मारत बोलली. नाही म्हणता एक चुकार अश्रू हळूवार तिच्या डोळ्यातून टपकलाच आणि तो मालतीताईंच्या खांद्यावर येऊन पडला. खांद्यावर पडलेला अश्रू तिचे मन ओळखण्यासाठी मालतीताईंना पुरेसा होता. मालतीताईंनी राधाचे मन जाणून तिला मिठीतून समोर करत तिचे अश्रू पुसले. नाही, मानेने त्यांनी राधाला इशारा केला. तिनेही लगेच पापण्या मिठून अश्रू परतवून लावले. सासूसुनेच्या या बॉन्डिंगचा सर्वांनाच हेवा वाटला. तिथे उपस्थित सर्वांनीच आपापले डोळे पुसले. आताच खाली आलेल्या इंद्रनीलनेही तिच्या डोळ्यातील अश्रू बघून मान दुसरीकडे वळवली. मॉम, मी तुझ्यावर खूप नाराज आहे. राधा, सॉरी, जीभ चावत. वहिनी आल्यापासून तुझे माझ्यावरचे प्रेम फारच कमी झाले आहे. तू फक्त वहिनीचेच लाड करतेस. जा बाबा तिकडे. श्रेया गाल फुगवून बोलली. हो ग श्रेया, बघ मॉम माझे पण लाड करत नाही. वेदूही तिला दुजोरा देत बोलली. आता सर्वांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्या दोघींचा वातावरण हलके करण्याचा प्रयत्न अगदी सफल झाला होता. राधा, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. तुला कोणाची नजर नको लागायला. राधाच्या कानामागे काजळाचा टिका लावत राधाकडेच इंटेन्स नजरेने बघणाऱ्या इंद्रनीलकडे बघत ऋचा बोलली. ऋचाचा रोग कोणाकडे आहे हे इंद्रनीलला नाही समजणार तर कोणाला समजणार. ऋचाचे एक्सप्रेशन पाहून तिने आपल्यालाच टोला लगावला आहे हे इंद्रनीलच्या लगेच लक्षात आले. माझीच बायको असूनही हिची मुजोरी सहन करावी लागत आहे. राधाची बेस्ट फ्रेंड आहे म्हणून हिची ही नाटकं चालवून घेत आहे, नाहीतर हिचे असे हाल केले असते की बस. तो स्वतःच्या मनात बोलत होता. काजळाचा टिका लावून तिने पुन्हा एकदा इंद्रनीलला स्माईल दिली. ही नाही सुधारणार. इंद्रनील ऋचाकडे बघून नकारार्थी मान हलवत बोलला. श्लोकची नजर ऋचावरच होती. ऋचा आणि इंद्रा या दोघांची नोकझोक बघून श्लोक हसला. नेमके त्याच वेळेस इंद्रनीलने श्लोककडे बघितले. घाबरून श्लोकने आपले हसू कंट्रोल केले, परंतु तोपर्यंत श्लोकची मान इंद्राच्या हातात होती. खूप हसायला येत आहे का? थांब, मी तुला शिकवतो कसे हसतात ते. तो श्लोकच्या मानेवरील पकड घट्ट करत बोलला. प्लीज भाई सोड, मी तुला नव्हतो हसत. कशीबशी मान सोडवण्याचा प्रयत्न करत श्लोक बोलला. तू काय मला मूर्ख समजतोस का? विसरू नकोस, तू इंद्रनील पटवर्धनसोबत बोलत आहेस. हम तो उड़ती चिड़िया के पर भी गिनते हैं, तो तुम किस खेत की मूली हो?
तो आणखी मान आवळत बोलला. सॉरी भाई, पुन्हा नाही हसणार. प्लीज भाई, सोड ना यार, श्लोक रिक्वेस्ट करत बोलला. पुन्हा जर असे केले ना मग बघतो. आता सोडतोय, पुन्हा अशी शिक्षा देईल की बस आयुष्यभर लक्षात राहील. हा लास्ट चान्स होता, रिमेंबर इट. इंद्रा त्याला धमकी देत बोलला. ही तुझी रुचा जरा जास्तच उडू लागली आहे. तिला जरा समजावून सांग. माझ्याशी पंगा घेऊ नकोस म्हणावं, नाहीतर लक्षात ठेवेल ती. इंद्रनील हळूच त्याची मान मोडत श्लोकच्या कानात बोलला. इंद्राचे शब्द ऐकून श्लोक थोडा चपापला. भाई, माझी रुचा म्हणजे काय? तू असे कसे बोलू शकतो? श्लोक नजर चोरत बोलला. श्लोक, मांजर जरी धूळ डोळे मिटून पीत असले तरी सर्व जगाचे डोळे उघडेच असतात आणि माझे तर नेहमीच उघडे असतात. त्यामुळे मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तिला नीट समजावून सांग, नाही तर तूही लक्षात ठेवशील. इंद्राचे शब्द ऐकून श्लोक इंद्रापासून लांब जाऊन उभा राहिला आणि काहीतरी विचार करत रुचालाच बघत होता. आता पार्टी सुरू झाली होती. सर्वजण मुलींचे अभिनंदन करत होते. मालतीताईंनी खास केक आणला होता. मालतीताईंनी सर्व मुलींना समोर बोलावून त्यांना केक कापायला सांगितला. सर्वजणींनी एकत्र केक कापला आणि एकमेकींना भरवला. सर्वांनी त्यांच्यावर कॉंग्रॅच्युलेशनचा वर्षाव केला. श्लोक आणि इंद्रानेही केक हातात घेतला. इंद्राने आधी राधाला आणि मग दोघींना भरवला आणि शेवटी रुचालाही भरवला. थँक्यू जीजू, रुचा हसत इंद्राला बोलली आणि तिनेही केक हातात घेत इंद्रनीलला भरवला. इंद्रनील लगेच राधाच्या बाजूला जाऊन उभा राहिला. रुचाच्या हातात काही केक शिल्लक होता. ती आता या केकचे काय करायचे विचार करत होती. तोपर्यंत श्लोक तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने तो केकचा पीस तिच्या हातात धरून तिला चारला आणि शिल्लक राहिलेला छोटा तुकडा स्वतःच्या तोंडात तिच्याच हाताने टाकला. थोडासा केक तिच्या ओठांना चिकटलेला होता. श्लोकने श्वास रोखत आजूबाजूला बघितले. सर्व मोठी माणसे दूर जाऊन बोलत बसली होती. राधा आणि इंद्रा एकमेकांत अडकले होते, तर या दोघींचे काहीतरी वेगळे चालले होते. कोणाचे श्लोक नाही लक्ष नाही बघून श्लोक हळूच रुचाजवळ झुकला. त्याने तिच्या ओठांवरून पटकन जीभ फिरवली आणि हळूच तिचा ओठ चावून बाजूला झाले. हे एवढ्या झटक्यात झाले की कोणाच्याही लक्षात आले नाही, फक्त 2 जण सोडून. हा श्लोकच्या या कृतीने रुचाला तर एवढा जोरात झटका बसला की ती कोमात जाता जाता वाचली बिचारी. श्लोक काही झालेच नाही असे दाखवून हसत बाजूला जाऊन उभा राहिला. कम ऑन, एवढी रुखी पार्टी हा? श्रेया सर्वांना एकत्र बोलवत बोलली. तसे सर्वजण पुढे आले. अरे, अशी कशी पार्टी? डान्स वान्स आहे की नाही काही? चला, म्युझिक. श्रेया कमला मावशींना इशारा करत बोलली. अरे, इथे तर जोरदार पार्टी चालू आहे. समोर नजारा पाहून विराट त्याच्या वडिलांना म्हणाला. मिस्टर देशमुख यांची फॅमिली नुकतीच पटवर्धन यांच्या घरी आली होती. मालतीताईंनी सकाळीच प्रतिभाताईंना राधाच्या रिझल्टबद्दल सांगण्यासाठी फोन केला होता. प्रतिभाताईंना राधाच्या रिझल्टबद्दल समजतात त्या लगेच राधाचे अभिनंदन करण्यासाठी पटवर्धन विलामध्ये पूर्ण फॅमिलीनिशी हजर झाल्या होत्या. अरे या देशमुख साहेब, इंद्रनीलचे वडील पुढे येत त्यांचे स्वागत करत बोलले. कमला मावशी, पाणी आणि कॉफी घेऊन या. काहीच वेळात कमला मावशींनी सर्वांना पाणी आणि कॉफी आणून दिली. देशमुख फॅमिली सोफ्यावर बसून पार्टी एन्जॉय करत होती. घरातले सर्वजण त्यांच्याबरोबर बसले होते. इकडे श्रेया, वेदू आणि श्लोक गाण्यावर थिरकू लागले होते. राधा आणि रुचा बाजूला उभा राहून यांना बघत होत्या, तर इंद्रा विराटबरोबर बसून गप्पा मारायला लागला होता. श्रेया आणि वेदूने अगदी जोशात डान्सला सुरुवात केली होती. त्यांचे हसरे चेहरे आणि उत्साह पाहून श्लोकही त्यांच्याबरोबर स्टेप्स मिळवून नाचत होता. सगळ्यांना अगदी पार्टीचा मूड झाला होता. नाही म्हणता वैशालीताईंच्या चेहऱ्यावर नाराजी होतीच. राधासाठी ही पार्टी अरेंज करणे त्यांना मान्य नव्हते. मुळात राधा या घरची सून आहे हेच त्यांना मान्य करायचे नव्हते. त्यांची भाची मायराला या घरची सून होताना त्यांना बघायचे
होते, परंतु देवाच्या मनात काहीतरी वेगळे होते. वैशालीताई फक्त त्यांच्या मुलींसाठी येथे हजर होत्या. बाकी राधाचे त्यांना काहीच देणे घेणे नव्हते. संध्याकाळचे प्रसन्न वातावरण आणि सर्वांचे आनंदी चेहरे, त्यामुळे तिथे एक प्रकारचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि सर्वत्र प्रसन्नता पसरलेली दिसत होती, ज्यामध्ये सर्वजण हरवून गेले होते. दुसरीकडे इंद्रनील आणि विराट एका बाजूला बसून आपल्या बिझनेसशी रिलेटेड चर्चा करण्यात व्यस्त होते. ते दोघे इंडियातील नावाजलेले बिझनेसमन होते. त्यांच्या चर्चेमध्ये बऱ्याच वेळा बिझनेसबद्दलच गोष्टी असत. आताही ते दोघे अशाच कुठल्या तरी नवीन बिझनेस आयडियाबद्दल डिस्कस करत होते. त्यांना बिझनेसबद्दल बोलत असताना वेळेचं भान राहिले नव्हते. बिझनेसमॅन बरोबरच ते बेस्ट फ्रेंड होते, त्यामुळे त्यांना एकमेकांशी बोलायला नेहमीच वेळ कमी पडत असे. दोघे एकत्र असले की बाकी जणांचा जणू त्यांना विसर पडत होता. राधा आणि रुचा एका बाजूला उभ्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला विराट आणि इंद्रनील बोलण्यात व्यस्त होते. वेदू, ही पार्टी फक्त आपल्यासाठी अरेंज केली आहे का? ते बघ ना बाई, तिकडे बिझी आहे. राधा आणि रुचा तिकडे बिझी आहेत. बाकी सर्व म्हातारी मंडळी त्यांच्यात बसलेत. श्रेया थोडं थांबून वेदूला बोलली, थांब, मी आलेच. ती इंद्रनील समोर येऊन उभा राहिली. काय झाले? तिला असे समोर उभा राहिलेले बघून भुवया उडवून विचारले. बाई, तुम्ही किती बोरिंग आहात. ती एक नजर विराटकडे बघत बोलली. अचानक समोर आल्यामुळे विराटचे लक्ष श्रेयाकडे गेले. जशी तिची नजर त्याच्याकडे वळली तेव्हा त्याची नजर तिच्यावरच होती. क्षणभर दोघांची नजरानजर झाली आणि त्याच्या हृदयात हलचल झाली. श्रेयाला विराटने बऱ्याच वेळा बघितले होते, परंतु आज तिला बघून हृदय जोराजोरात धडधडू लागले. तो अगदी तिच्यात हरवून पापणीही न लावता तो श्रेयाला बघत होता. अरे भाई, चल ना, डान्सशिवाय पार्टी कॉम्बिनेशन जुळत नाही. ती विराटवरील तिची नजर चोरत इंद्रनीलला म्हणाली. तुम्ही जा, करा ना डान्स, मी आहे. तो विराटकडे बघत बोलला. भाई चल, आता नाटक नको करू, नाहीतर राधाला 8 दिवस ट्रिपला घेऊन जाईल. मग तू ठरव, डान्स करायचा आहे की. ती हसत इंद्राचा हात ओढत बोलली. श्रेयाने त्याचे ऐकून न घेता ओढत फ्लोअरवर नेलं. बस आता, कुठलाही बहाणा नको, चल, डान्स करायचाय तुला, ती राधाच्या दिशेने इशारा करत म्हणली. श्रेयाचा इशारा समजून तो गालात हसला आणि लगेच राधासमोर गेला. मे आय? तो तिच्या समोर हात करत बोलला. मला नाही डान्स येत. सर्व त्यांच्याकडेच बघत आहेत हे बघून खाली बघत हळूच बोलली. मी आहे ना, चल. तो तिच्या कमरेत हात घालून तिच्या कानात बोलला. तिने लाजून मान खाली घातली. राधा आणि इंद्रनील मंचावर आले तेव्हा सगळ्याच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. राधा अत्यंत सुंदर दिसत होती. तिच्या हातातील बांगड्यांचा मंजूळ आवाज वातावरणात हलकेच घुमत होता. इंद्रनीलने काळा सूट घातला होता, ज्यामध्ये तो अत्यंत आकर्षक दिसत होता. इंद्रनीलने राधाचा एक हात हळूवार पकडला. कमरेवरील हात दाबत तिला जोरात जवळ ओढले, तशी ती त्याच्या छातीवर जाऊन आपटली. तिने दुसरा हात त्याच्या छातीवर ठेवत स्वतःला बॅलन्स केले. तिचा अगदी जवळून स्पर्श होताच दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या. त्या नजरेत केवळ प्रेम होते. सॉन्ग प्ले झाले आणि त्याने डान्स करायला सुरुवात केली. इंद्रनीलने राधाला आपल्या हातात फिरवलं आणि त्याच क्षणी जणू ती त्याच्याबरोबरच्या जगातच हरवली. गाण्याच्या एका खास ओळीत इंद्रनीलने राधाला हलकेच आपल्या जवळ घेतलं आणि दोघंही एकमेकांमध्ये रमले. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू, एकमेकांसाठी असलेले प्रेम पाहून सर्वजण भारावून गेले होते. ते बघून मालतीताईंनी देवाला हात जोडले. दोघांना नेहमी असेच सुखात ठेव. नृत्य संपताच त्यांनी एकमेकांकडे पुन्हा एकदा नजरेने प्रेम व्यक्त केलं आणि तेव्हा सगळे उपस्थित त्यांच्या नृत्याच्या मोहकतेने भारावून गेले. सभागृहात एक क्षणभर शांतता पसरली आणि नंतर सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. तो क्षण जणू त्या संध्याकाळी सर्वांच्या मनात कोरला गेला.
गप्पा, गाणी आणि हसण्याचा आवाज सगळ्या घरात घुमू लागला आणि त्या आनंदी वातावरणात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. कमला मावशीने बघितलं की सगळे खूप आनंदात आहेत आणि त्यांना आणखी कॉफी आणि स्नॅक्स देण्यासाठी किचनमध्ये गेल्या. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा. भेटूया लवकरच. धन्यवाद.